चला तर मग थ्री ॲटलास नावाच्या एका काल्पनिक आंतरतारकीय वस्तूवर एक झटपट नजर टाकूया. आता विचार करा, आपल्या सूर्यमालेत एक असा पाहुणा आला आहे जो दुसऱ्या कोणत्या तरी ताऱ्याच्या घरून आलाय. हा आहे थ्री ॲटलास, आपला तिसरा आंतरतारकीय पाहुणा. आणि त्याच्या काही विचित्र गोष्टींमुळे शास्त्रज्ञांमध्ये एक मोठी चर्चा सुरू झाली आहे की ही वस्तू नैसर्गिक आहे की कृत्रिम. चला, याबद्दल 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. पहिलं म्हणजे त्याची रचना, जी खूपच असामान्य आहे. जेम्स वेब टेलिस्कोपने दाखवलंय की यात पाण्यापेक्षा कार्बन डायऑक्साईड 8 पटीने जास्त आहे. याचा अर्थ त्याचा जन्म आपल्यापेक्षा खूप वेगळ्या आणि थंड ताऱ्याच्या प्रणालीत झाला असावा. दुसरं म्हणजे हार्वर्डचे खगोलभौतिक शास्त्रज्ञ एव्ही लोएब यांनी मांडलेला एक वेगळाच सिद्धांत. त्यांचं म्हणणं आहे की ही वस्तू एलियन टेक्नॉलॉजीसुद्धा असू शकते. कारण काय, तर त्याची विचित्र अँटीटेल आणि त्याची रासायनिक रचना. अर्थात बहुतेक शास्त्रज्ञांना वाटतं की हा एक दुर्मिळ पण नैसर्गिक धूमकेतूच आहे. आणि शेवटी तिसरं, त्याचा प्रवास. थ्री ॲटलास आपल्या सूर्याच्या आणि पृथ्वीच्या जवळून प्रवास करून गेला आहे. पण घाबरण्याचं काही कारण नाही, तो पूर्णपणे सुरक्षित अंतरावरून गेला. त्यामुळे आपल्याला त्याच्या निरीक्षणातून खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. थोडक्यात सांगायचं तर थ्री ॲटलास हा एक दुर्मिळ वैज्ञानिक खजिना आहे, ज्याच्या विचित्र स्वरूपामुळे तो नैसर्गिक आहे की कृत्रिम यावर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे.